हॅलो नमस्कार. तर आज शनिवार आहे आणि आज सकाळी 10 वाजता ऑनलाईन आले, कारण म्हटलं आज दिवसभर किती होते काय नाही जरा बघावं तर. आणि इन्सेंटिव्ह पण असतो शनिवार रविवार जरा जास्त असतो, त्याच्यामुळं म्हटलं आज सकाळी लवकर निघावं घरातून. आणि सकाळी 10 वाजता बाहेर आले, पण बाहेर आल्याच्या नंतर पण मला ऑर्डर वगैरे चांगल्या पडू लागल्या, एका पाठोपाठ एक पडू लागल्या. एकदा तर दोन दोन ऑर्डर एकाच वेळी पडत होत्या आणि चांगल्या ऑर्डर पडल्या. त्याच्यामुळं मला वाटलं काहीतरी टार्गेट वगैरे होईल माझं लवकरात लवकर. आणि ऑर्डर चांगल्या होत्या, 2-2 पडत होत्या म्हणून थोडं लवकर होतं आणि टार्गेट पण लवकर होतं. त्याच्यामुळं ठीक आहे म्हटलं, बरं झालं वाटलं. सुरुवात तर चांगली झाली आणि पाऊस पण येत होता, पावसाचे पण रेन सर्ज वगैरे मिळत होतं आणि चांगलं वाटत होतं. मग त्याच्यानंतर 4 वाजता मला एक ऑर्डर पडली होती, कॅम्प साईडला द्यायची, थोडीशी लांबची होती आणि ती ऑर्डर ऑलरेडी दोघांनी ट्रान्सफर केली होती आणि ती ऑर्डर मग दोघांनी ट्रान्सफर करून मला आली. ठीक आहे म्हटलं, लांबची ऑर्डर आहे, घेतली एक. मग त्या टायमिंगमध्ये टार्गेट तेवढं काही झालं नव्हतं, पण जर मला जवळच्या ऑर्डर पडल्या असताना तर झालं असतं, पुढचं पण टार्गेट माझं कंप्लीट झालं असतं लवकरात लवकर. मग ती जी ऑर्डर पडली तेव्हापासून जी लागली मला, काय म्हणतात ते लागली ती लागलीच. लांबच्याच ऑर्डर पडायला चालू झाल्या आणि एवढं कंटाळा आला ती ऑर्डर द्यायला मला. आणि पुण्यात ट्रॅफिक कसलं जाम असतं तुम्हाला तर माहितीच आहे. मग ती ऑर्डर द्यायलाच मला थोडा उशीर झाला. उशीर पण म्हणलं तर जास्त काय नाही, 2 मिनटाचा. आणि ते पण कस्टमर बाहेर येत नव्हतं ऑर्डर घ्यायला लवकर. त्याला फोन करून मी बेजार, पण त्यांनी काय येत नव्हतं लवकर. त्याच्यामुळं मग ती ऑर्डर थोडीशी लेट झाली आणि एक इश्यू पडली. ऑर्डर इश्यू पडल्यामुळं मग ते इन्सेंटिव्ह गेला सगळा बोंबलत माझा. त्याच्यामुळं मग माझा मूडच ऑफ झाला आणि गेले घरी निघून मग 8 वाजताच. आणि 10 ते 8च केलं मी काम. अजून 2 तास एक्स्ट्रा करायचं होतं, पण ती जर ऑर्डर इश्यू पडली नसती ना तर केले पण असते. तर जाऊ द्या म्हटलं, 10 ते 8ची माझी अर्निंग होती आजची 1000 रुपये. ठीक आहे, आता 1000 रुपये अजून एक्स्ट्रा आले असते, 500-600 रुपये झाले असते. पण ते इश्यू ऑर्डर पडलं आणि लांबच्या पडायला लागल्या मग रात्रीनंतर. त्याच्यामुळं म्हटलं थांबून पण काय उपयोग नाही म्हटलं आणि 8 वाजता परत घराकडे निघाले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटूयात. माझी अर्निंग काय झाली तुम्हाला ते पण सांगते. तर बाय बाय.